शहरामध्ये डेंग्यूचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे। जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 225 डेंग्यू रुग्ण आढळून आले, तर आतापर्यंत एकूण 484 डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे डेंग्यू टेस्टिंग किटचा प्रचंड तुटवडा जिल्हा रुग्णालयात असल्याने रुग्णांच्या तपासण्या देखील खोळंबल्या आहेत। याबाबत मंत्री दादा भुसे यांनी संदर्भ रुग्णालयात तातडीची बैठक घेतली। बघूयात काय म्हणाले दादा भुसे। नाशिक शहरामध्ये प्रामुख्याने आणि ग्रामीण निफाड आणि दिंडोरी इथे डेंग्यूचे पेशंट्स जास्त प्रमाणात आढळून आले आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक सर्व विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। जिथपर्यंत नाशिक शहराचा विषय आहे तर साधारणपणे 1721 डेंग्यू प्राथमिक टेस्ट त्या ठिकाणी करण्यात आल्या। त्याच्यातनं 474 डेंग्यू कन्फर्म टेस्ट त्या ठिकाणी झालेल्या आहेत। या सर्व रुग्णांवर काही रुग्ण हे खासगी दवाखान्यांमध्ये पण होते आणि काही शासकीय दवाखान्यांमध्ये पण, तर त्या ठिकाणी उपचार प्रगतीपथावर आहेत। अद्यापपर्यंत एक ज्येष्ठ नागरिकाचा जर एक विषय सोडला त्याचंही कन्फर्मेशन अद्याप नाही, परंतु असं दुःखद घटना कुठेही त्या ठिकाणी निष्पन्न झालेली नाही। आता यासाठी जी काही पहिली प्राथमिक चाचणी टेस्ट असतात, रॅपिड टेस्ट त्याला बोलतो आपण, तर त्याचे सर्व किट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच यावेळी बजरंगवाडी नाशिक मुंबई गोवा महामार्ग रस्ते आणि अन्य काही विषयांवर देखील दादा भुसे यांनी आपले मत व्यक्त केले। मी या संदर्भातली माहिती घेईन आणि असं चुकीचं जबाबदार अधिकारी जर करत असेल तर अशा गोष्टींना बिलकुल थारा नाही। या विभागाचे आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत हा विषय नेऊन त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी केली जाईल। यावेळी महापालिका आयुक्त तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।